तुम्हाला जर झणझणीत खायची इच्छा झाली आणि भाजीला काय करावं सुचत नसेल, पाहुणे जरी घरी आले ना, तर अशी भाजी तुम्ही नक्की बनवू शकता. ही भाजी खाल्ल्यानंतर अजिबात चव विसरणार नाही, इतकी झणझणीत तयार होते. तर आज मी तुम्हाला मोदकची भाजी दाखवणार आहे. याला उंबरहंडी असे म्हणतात. तर वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी ज्योती. ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सर्वात आधी मी इथे 2 कांदे घेतलेले आहे. मध्यम साईजचे असे कांदे घेतले. ते आपल्याला ठेचून घ्यायचे आहे, म्हणजे छान भाजले जातात. दोन्हीही कांदे मी इथे छान ठेचून घेतले. गॅसवर आता जाळी ठेवलेली आहे आणि कांदे टाकायचे. खोबऱ्याचे कापे टाकून घ्यायचे. मी 2 मध्यम साईजचे असे खोबऱ्याचं इथे तुकडे घेतलेले आहे. ते सर्व आपल्याला भाजून घ्यायचे आहे. खोबरं आपलं छान भाजलेलं आहे. दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचे. खोबरं भाजताना सावधगिरीने भाजायचे, कारण त्याला लगेचच पेट घेतं. खोबरं आपलं छान भाजलेलं आहे. ताटामध्ये आपण काढून घेऊया. कांदे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे. कांदे भाजायला 6 ते 7 मिनटं तरी लागतात. छान असे कमी गॅसवर मी इथे कांदेही छान भाजून घेतलेले आहे. ह्या पद्धतीने कांदे भाजायचे आहे. कांदे आणि खोबरं आता बाजूला ठेवूया. मोदक बनवण्याकरिता त्याचं आवरणाची आपण तयारी करणार आहोत. मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी घेतलं, ते टाकून घ्यायचे ताटामध्ये. अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मी थोडंसं बाजूला ठेवलं. लागलं तर आपण त्यामध्ये टाकणार आहोत. थोडीशी हळद टाकायची, अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडंसं तेल टाकायचं. मी इथं तेल कच्चंच टाकलेलं आहे आणि पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकजीव करून घ्यायचं. छान इथे तेल मी त्यामध्ये लावून घेतलं. थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे. घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे. आपल्याला पातळ अजिबात करायचं नाही आहे. ह्या पद्धतीने मी इथे छान असा पिठाचा गोळा तयार करून घेतला. ह्यामध्ये बेसन पीठ असल्यामुळे ते दाटसरच होतं. छान गोळा तयार करून घेतला. झाकण ठेवायचे. अर्धा तास याला छान मुरू द्यायचे. आपण आता सारांची तयारी करूया. गॅसवर मी इथे पॅन ठेवला आहे. अर्धी वाटी शेंगदाणे घेतले. शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे आपले छान भाजलेले आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. एक छोटी वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. तेही टाकून घ्यायचं. छान असं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने मी गॅस इथे कमीच ठेवलेला आहे. कमी गॅसवर हे खोबरं भाजायचं, म्हणजे जास्त काळं होणार नाही. खोबरं आपलं छान भाजलेलं आहे. तेही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. लगेचच त्यामध्ये 2 चमचे तीळ टाकून घेतली. तीळही आपल्याला छान भाजून घ्यायची आहे खमंग होईपर्यंत. तुम्हाला जर खसखस टाकायची असेल तर टाकू शकता. मी ती खसखस वापरलेली नाही आहे. तीळही आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. छान उडायला लागते. तीळ आपली छान भाजलेली आहे. ताटामध्ये आपण काढून घेऊया तीळ पण. तीळ आणि खोबरं आणि शेंगदाणे छान भाजून घेतले. थंड होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत आपण कांदा छान तव्यावर भाजून घेणार आहोत. मी कांदा यामध्ये टाकून घेतला. अर्धा चमचा तेल टाकलं आणि कांदा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. 2 ते 3 लाल मिरच्या टाकल्या आहे आणि छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खोबरंही टाकून घेतलं. खोबरंही छान भाजून घेतलेलं आहे. भाजीला मी तीळ घालणार आहे. इथे 2 चमचे इतकी तीळ घेतलेली आहे. तीही टाकून घ्यायची. ह्यामध्ये काही कोरडे मसाले घालणार आहोत. आलं घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे, तेजपत्ता घेतलेला आहे, दालचिनी घेतली, 2 लवंगा, 2 मिरे घेतले, तेही टाकून घेतले आणि छान भाजून घ्यायचं आहे. मी इथे गॅस अगदी कमी केलेला आहे. कमी गॅसवर आपल्याला संपूर्ण छान असं भाजून घ्यायचं आहे. खमंग छान असं चव येते. मी ते डाळ वापरणार नाही, त्यामुळे 1 चमचा इथे शेंगदाणे घेतले, तेही छान भाजून घ्यायचे. मसाल्यासोबतच छान भाजले जाणार आहे. थोडंसं तेल टाकलं. एकसारखं हलवत इथे मसाला मी छान भाजून घेणार आहे. अशा पद्धतीने भाजी तर खूप छान चवदार होते. मसाला आपला छान भाजलेला आहे. बाजूला ठेवूया. शेंगदाणे, तीळ, खोबरं छान थंड झालेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेऊया. संपूर्ण आपल्याला थंड झाल्यानंतरच बारीक करायचं आहे. 1 इंच आलं, 7 ते 8 लसणाच्या पकड्या त्याही टाकून घेतल्या. अर्धा चमचा जिरं, 1 चमचा धनिया पावडर, अगदी थोडीशी हळद, लाल मिरची पावडर अर्धा चमचा, गरम मसाला 1 चमचा, 2 चमचे टाकले तरीही चालतं, चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर.
झाकण लावायचं आहे आणि आपल्याला हे कोरडंच असं फिरून घ्यायचं आहे. आपण छान सारणाची पण तयारी केलेली आहे. सारण आपलं इथे छान तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही कोरड्या भाजीलाही वापरू शकता. त्याच भांड्यामध्ये मी इथे भाजून घेतलेला मसाला टाकत आहे. तोही आपल्याला मिक्सरला छान फिरून बारीक वाटून घ्यायचा आहे. संपूर्ण मसाला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला. कोथिंबीर टाकायची. झाकण लावून कोरडं थोडं फिरून घेऊन त्यामध्ये थोडं पाणी टाकून ह्या पद्धतीने मी मसाला छान वाटून घेतला आहे. छान बारीक वाटायचा. मसाला आपण बाजूला ठेवूया. आपलं पीठ आता चेक करणार आहोत. पीठही आपलं छान भिजलेलं आहे. छान मळून घ्यायचं आहे. छोटासा गोळा घेणार आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पोळपाटावर लाटूनही याच्या छान छोट्या छोट्या पुऱ्या करूनही मोदक तयार करू शकता. पण मी ते हातानेच त्याची पारी तयार करून घेणार आहे. थोडं हाताला कोरडं पीठ लावायचं आणि छान अशी पारी तयार करून घ्यायची आहे. पीठ आपण छान घट्टसरच भिजवलेलं आहे, तरीही थोडंसं पीठ लावलं मी हाताला. आपण जे सारण तयार करून घेतलेलं होतं थोडंसं टाकून घ्यायचं आहे. जेवढी मोठी तुम्ही लाटी कराल तेवढी आपल्याला याच्यामध्ये सारण भरायचं आहे. दाबून दाबून मी ह्या पद्धतीने छान त्याला कळ्या पाडून घेणार आहे. सारण दाबतच आपल्याला हा मोदक छान असा तयार करून घ्यायचा आहे. आधी पारी करून घेतली तरीही चालते, नाहीतर सारण टाकल्यावरही पारी केली तरीही चालते. छान असं मोदकाचं तोंड छान बंद करत करत सारण दाबत दाबत आपण इथे छान असा मोदक तयार करून घेऊया. या पद्धतीने मी इथे बघू शकता असा मोदक तयार केलेला आहे. छान अशी कळी पडलेली आहे. तयार झालेला मोदक प्लेटमध्ये ठेवून घ्यायचा आहे. मी इथे आधीच एक पारी तयार केली. तुम्हाला दुसराही मोदक करून दाखवते. त्याला आधी कळ्या पाडून घ्यायच्या या पद्धतीने आणि त्यानंतर याच्यामध्ये सारण भरूया. सारण भरायचं आहे आणि छान असं दाबत दाबत आपल्याला मोदकचं तोंड बंद करायचं आहे. जास्त वेळही लागत नाही. झटपट असे मोदक तयार होतात. मी इथे 2 जणांकरता इतके मोदक तयार केलेले आहे. 2 किंवा 3 माणसं जेवू शकता इतके मी मोदक तयार केलेले आहे. ह्या पद्धतीने सर्व मोदक मी तयार करून घेणार आहे. आपण आता भाजीला फोडणी देणार आहोत. गॅसवर मी इथे कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल टाकून घेतलं. थोडासा हिंग टाकलेला आहे. चवीपुरतं तिखट टाकलेलं आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा धनिया पावडर टाकली. छान मी इथे परतून घेतलेला आहे. गॅस अगदी कमी आहे. जाडबुडाची कढई त्यामुळे मी आधीच कोरडे मसाले टाकले. तयार केलेला आपण मसाला टाकून घेऊया. सर्व मसाला त्यामध्ये टाकणार आहे. छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. जेवढा मसाला छान परतून घ्याल तितकी भाजी छान चवदार होते आणि तर्रीदार तयार होते. एकसारखं हलवत मी इथे मसाला छान परतून घेतलेला आहे. तेल छान सुटलेलं आहे बघू शकता भाजीला. तेल छान सुटलेलं आहे मसाल्याला 3 ते 4 मिनिटामध्ये. ह्यामध्ये आपण लगेचच पाणी टाकणार आहोत. मी इथे भाजीला पाणी गरम वापरत आहे. पाणी गरम टाकायचं. भाजीला छान चव येते आणि तर्री मस्त येते. भाजीला लगेचच कड यायला सुरुवात होते. मी पाणी टाकून घेतलं. चवीपुरतं मीठ टाकलं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. भाजीला तुम्ही आत्ताच बघू शकता किती छान तर्री आलेली आहे. उकळी येऊ द्यायची आहे. भाजीला छान उकळी आलेली आहे. त्यामध्ये आपण तयार केलेले मोदक टाकून घेणार आहोत. सर्व मोदक ह्यामध्ये मी टाकून घेतले. अर्धवट झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला भाजी 7 ते 8 मिनिट छान कमी गॅसवर शिजवून घ्यायची आहे. 7 ते 8 मिनिटानंतर बघू शकता भाजीला कलर आणि टेक्स्चर भाजीचं मटणाच्या भाजीलाही लाजवेल इतकी चवदार टेस्टी भाजी तयार झालेली आहे. झणझणीत अशी उंबरहंडी म्हणजे मोदकची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला मोदक मी शिजला आहे की नाही ते चेक करते. मोदक छान शिजलेला आहे बघू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर हक्काने ज्योतिष किचन चॅनलला
सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि हो, हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंटमध्ये कळवा. अशी मस्त झणझणीत चवदार टेस्टी अशी भाजी तयार झालेली आहे. नक्की तयार करून बघा. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा आणि हो, हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंटमध्ये कळवा. यूट्यूबवर तुम्ही जर सबस्क्राईब केलं ना तर तुम्हाला आवर्जून व्हिडिओ नोटिफिकेशन येतं आणि तुम्हाला रेसिपी बघायला मिळते. फेसबुकवर जरी फॉलो केलं असेल तरीही तुम्हाला नोटिफिकेशन येतं. तर अशा पद्धतीने नक्की तयार करून बघा. झणझणीत मोदकची भाजी छान अशी बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता. ही मोदकची भाजी माझ्या घरच्यांना खूप आवडलेली आहे, त्यामुळे मी तुम्हाला शेअर केलेली आहे. तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. बाय बाय.